सहर शेख यांचा विरोध करत नाहीये, मी वास्तविकता मांडतोय की नक्की काय घडलंय बुवा. आणि त्या निवडून येण्याच्या दरम्यान 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड प्रक्षोभक भाषणं केली. खालची पातळी जी आहे ती गाठली त्यांनी आणि तिथले मुंब्राचे बरेचसे स्थानिक रहिवासी जे आहेत ते त्या गोष्टीला नापसंत करतायत, विरोध करतायत त्या गोष्टीला. आणि हे पूर्ण माध्यमांमध्ये दाखवलं जात नाही. सहर शेख यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जर उमेदवारी मिळाली असती तर सहर शेख या हर घर तुतारी रामकृष्ण हरी देखील म्हणाल्या असत्या. अल्लाहचं नाव घेतलंच पाहिजे. मात्र ते करत असताना तुम्ही संविधानाला कशी बगल देऊ शकता? ही जी संधी तुम्हाला राजकीय उपलब्ध करून देतं ते संविधान देतं. त्या संविधानाचा विसर त्यांना पडला आणि या आविर्भावामध्ये त्या बोलत होत्या जसं काही त्या 20 वर्षापासून 30 वर्षापासून MIM या पक्षामध्ये आहेत बुवा. अशा सगळ्या पक्षांची उमेदवार हे मुस्लिमच होते. मग मला म्हणायचं आहे काय की तुमचा वाद नक्की होता कोणाशी? भाषण झालं त्याचा आधार घेऊन ज्या पद्धतीनं प्रचार करण्यात येत आहे की मुस्लिमांनी आपला स्वाभिमान दाखवला वगैरे वगैरे, मला असं वाटतं की हा स्पष्टपणे मूर्खपणा आहे. मात्र ते जे कुठले निवडून आलेले आहेत ते काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची स्पेस घेऊनच निवडून आलेले आहेत. वेगळं काय केलेलं आहे का त्यांनी, हा माझा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने भाजप धर्माचा वापर राजकारणासाठी करतं त्याच पद्धतीनं युनुस शेख आणि त्यांची कन्या जी आहे सहर शेख त्यांनी केला का? तर अमरावतीमध्ये तर MIMचा सभापती जो आहे तो भाजपने नेमला, आपण म्हणू शकता. प्रॉब्लेम MIM या पक्षाचा नाही आहे, त्यांची विचारधारा काय आहे हा प्रॉब्लेम आहे. आता भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे, असं मुस्लिमांमध्ये सेक्युलर पक्ष नावाचा पक्ष कुठला आहे का? कारण धर्माच्या आधारावर मतदान मागितलं जातं, विकासाच्या आधारावर मतदान मागितलं जातं. सेक्युलर ही काहीतरी शिवीच आहे का काय? अशा पद्धतीनं काहीतरी बोललं जातं. बोलताना जरा तारतम्य बाळगा. ते जे स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण आले ना, ते शरदचंद्र पवार साहेबांमुळे आलेलं आहे. 22 सप्टेंबर 2025 रोजी मी सुप्रिया सुळे यांच्यावर सडाडून टीका केली. हुशार माणूस डोळे उघडत नाही. तो काय म्हणतो, समाज असा चिखलात लोळतोय तर लोळू द्या. त्यांना फक्त मी एवढं दाखवणार की तुम्ही लोळताय, त्याच्यासाठी मी लढतोय. हे काम असदुद्दीन ओवैसीमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्येच निर्माण होतं. मुंबईसारख्या भागामध्ये, कोंडव्यासारख्या भागामध्ये, सय्यदनगरसारख्या भागामध्ये त्याच्यावर यांनी काम केलं पाहिजे मला असं वाटतं. मला सहर शेख आणि अगदी त्या मर्जिया पठाण ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आहेत, त्यांच्याकडून देखील ही अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या किती मुली तुम्ही निर्माण करणार आहात हे मला पाहायचं.